वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। से गोपाल कृष्ण महाराज की। जेवण झाले तर मार्गशीर्ष मासाचा आजचा आणि उद्याचा हा शेवटचा दिवस आणि भगवद्गीतेमध्ये जेव्हा श्रीकृष्ण भगवंत 10व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रत्येक विभूतीचं वर्णन करत होते की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जातीमध्ये मग ती प्राणी जात असेल, पशु जात असेल, पक्षी जात असेल, मनुष्य जात असेल किंवा महिन्यांची जरी जात असेल तरी त्यामध्ये श्रेष्ठ असं काय आहे, जेव्हा महिन्यांविषयी सांगत होते तेव्हा सांगितलं की मार्गशीर्ष मास हा सर्व मासांमध्ये हा श्रेष्ठ आहे म्हणून त्याचं नावही तसंच आहे मार्ग शीर्ष. शीर्ष म्हणजे उच्चस्थानी आणि मार्ग म्हणजे जो चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असा जो हा क्रम आहे त्या क्रमामध्ये सर्वात शीर्षस्थानी श्रेष्ठ स्थानी अव्वल स्थानी असणारा जर कोणता मास आहे तर तो मार्गशीर्ष मास. आणि या अशा परमपवित्र काळामध्ये तेवढ्या अवसरामध्ये उद्या शेवटचा दिवस आणि त्याच्या आधीच आपण चालू करतो ही चांगलीच गोष्ट आहे. मार्गशीर्ष मासाचं महत्व वर्णन करताना बऱ्याच पौराणिक कथाही येतात परंतु सर्वात महत्वाचं आणि सर्वात श्रेष्ठ असं जर कोणतं कारण असेल तर ते म्हणजे गीता जयंती जी यावर्षी 11 डिसेंबरला आली होती. दरवर्षी ही गीता जयंती मार्गशीर्ष मासात येते कारण त्या गीता जयंतीच्या दिवशी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला आणि तिथून सुरुवात झाली. पुढे 18 दिवस हे युद्ध चाललं आणि असत्यावर सत्याचा किंवा अधर्मावर धर्माचा विजय तो देखील मार्गशीर्ष मासातच झाला. भगवद्गीतेचं निरूपण देखील मार्गशीर्ष मासातच झालं आणि त्यातल्या त्यात श्री दत्तात्रय प्रभू भगवंतांचा जो अवतार दिन आहे त्यांनी जेव्हा अवतार धारण केला तो काळ तो मास ते देखील मार्गशीर्ष महिनाच आहे. आणि अशा या काळी आपण हा एक नवीन उपक्रम आपल्या हाती घेत आहोत ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता पाठाचं पठण त्याचं पारायण. तर तुम्ही भागवत महापुराण जवळपास सर्वांनी ऐकलंच असेल. त्यामध्ये कथा येते की सूरदासांनी जेव्हा राजाला भागवत कथेचं निरूपण केलं त्याला जेव्हा सांगितली तेव्हा ती कथा ऐकल्यानंतर ती परमपवित्र कथा ऐकल्यानंतर त्या राजाने वर दिला म्हणा किंवा राजा प्रसन्न होऊन म्हणाला की ही कथा हे भगवंताचं चरित्र जर नसुद्धा कोणी ऐकलं देखील तर त्याच्या 7 पिढ्याचा उद्धार होईल. विचार करा त्या परमेश्वराचं चरित्र नसुद्धा श्रवण केल्याने जर एवढा लाभ होत असेल तर त्या परमेश्वराच्या श्रीमुखारविंदातून निघालेले जे शब्द आहे जे श्लोक आहे जे तत्व आहे त्याचं जर आपण पारायण केलं पठन केलं घोकलं तर किती लाभ प्राप्त होऊ शकतो हे आपणच आपल्या बुद्धिमत्तेने जाणून घ्यावं. म्हणून हा नवीन उपक्रम आपण चालू करत आहोत. श्रीमद भगवद्गीता याचं पठन म्हणजे याचं पारायण याचा आपण इथं सराव करणार आहोत. प्रवचन फक्त आजच्या दिवसच आहे. पुढच्या रविवारपासून प्रवचन वगैरे काही होणार नाही. प्रवचन म्हणजे आज फक्त काय पूर्वपीठिका मुळात मी सांगतोय. त्यानंतर पुढच्या रविवारपासून कसं राहील मी श्लोक म्हणेल त्यामागे तुम्ही म्हणायचं त्याचा अर्थ थोडक्यात आपण जाणून घेऊ. कारण जास्त डीप मध्ये चांगले गेले आणि ते एक माणसाचं आयुष्य निघून जातं परंतु भगवद्गीता एवढ्या लवकर समजत नाही. म्हणून एक साध्या सोप्या सरळ आपली जे गावठी भाषा आहे त्याच्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि ते जे श्लोक आहेत ते श्लोक एकदम तालबद्ध लयबद्ध आणि जे स्पष्टीकरण आहे ते आपण जाणून घेण्याचा आणि उच्चारणाचा पारायण म्हणजे काय तर उच्चारणाचा आपण इथं सराव करू. यावर्षी जेव्हा गीता जयंती झाली तेव्हा इथं सर्वांनी म्हणजे जे काही उपदेशी वर्ग होता ते आले त्यांनी भगवद्गीतेचं पारायण केलं. माईक वगैरे पण लावला होता सगळ्यांनी ऐकलं. परंतु पुढच्या वर्षीचं चित्र आपल्याला असं साकार करायचं आहे की यावर्षी आम्ही पारायण केलं तुम्ही ऐकलं. पुढच्या वर्षी असं चित्र साकार करायचं तुम्ही पारायण करायचं ना आम्ही ऐकायचं. हे 1 वर्ष आहे आणि 1 वर्षात आपल्याला हे चित्र बदलायचं आहे की जे आपले महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज आहेत ते वारंवार त्यांचं जे काही व्याख्यान वगैरे असतं तेव्हा म्हणत असतात की फैजपूर हे परिवर्तनशील आहे. आता मी तसा लहानपणापासून फैजपुरात जर आलो परंतु आता 6 महिन्यात थोडासा जास्त जवळचा प्रसंग आहे.
म्हणून मला फैसपूर काही माहित नाही की परिवर्तनशील आहे की नाही, परंतु आपला वाडा परिवर्तनशील आहे हे तरी चित्र आपल्याला येत्या ह्या 1 वर्षामध्ये आपल्याला साकार करायचं आहे. म्हणून भगवद्गीता पाठाचं पठण, त्याचं पारायण आपण इथून शिकणार आहोत. तर भगवद्गीताच का, इतरही ग्रंथ लावू शकत होते. ज्ञानेश्वरी होती, वेद आहे, पुराण आहे, बरंच काही आहे. आता आमचा त्याच्याशी जरी जास्त संबंध नसला, आमचा चरित्राशी संबंध आहे, लीळा चरित्र असेल, श्रीकृष्ण चरित्र असेल, भगवद्गीता असेल, त्याच्याशी जास्त संबंध आहे. परंतु इतर जे काही ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांचे अभंग असतील, ओव्या असतील, त्यांच्याशी संबंध नसतो अशातला काही भाग नाही, तेही ज्ञातच आहे. मग त्याचंही पारायण चालू करू शकत होतो, याचंही करू शकत होतो. मग भगवद्गीताच ग्रंथ का घ्यावा, भगवद्गीतेचंच पारायण का शिकावं? तर प्रत्येक आता भगवद्गीतेमध्ये एक मूळ माहिती जाणून घ्या की यामध्ये आहेत 18 अध्याय. जसं वाल्मिकी रामायण ते पुस्तक किंवा तो ग्रंथ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये बरेचसे अध्याय आहेत, बालकांड, सुंदरकांड असे अध्याय आहेत. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. 18 अध्याय ह्या 18 पायऱ्या आहेत की अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, अशा एक एक पायरी चढत आपल्याला 18वी जी मोक्ष संन्यास योग नामक जी पायरी आहे ती पायरी चढायची. ती जर आत्मसात करायची असेल तर आपल्याला या भगवद्गीता पाठाचं पठण करावं लागेल. याचा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक कॉमन असा श्लोक येतो की इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु. याचाच अर्थ असा होतो की भगवद्गीता उपनिषत्सु म्हणजे जी उपनिषदांना पुरून उरली, की 52 उपनिषद हिंदू साहित्यामध्ये आहेत आणि त्या 52 उपनिषदांना त्यांचं सार जाणून ती पुरून उरली अशी ही भगवद्गीता आहे. असा हा ग्रंथ आहे की इतरही धर्म आहेत, इतरही त्यांचे धर्मग्रंथ आहेत. आता बायबल असेल, कुराण असेल किंवा गुरुग्रंथ साहिब असेल, इतरही ग्रंथ आहेत, परंतु प्रत्येक ग्रंथाची उंची ही आभाळाच्या 4 बोटं खाली आहे. याचाच अर्थ की त्यांची जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत ते पाहू शकत नाही किंवा जिथपर्यंत जायला पाहिजे तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाही. एकमात्र भगवद्गीता असा हा ग्रंथ आहे की जिथपर्यंत मनुष्याची दृष्टी जात नाही त्याच्या पुढचं तत्व सांगणारा असा हा महान ग्रंथ आहे. आणि जगाच्या पाठीवर एकमेव असा ग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते. इतर ग्रंथांचा कुठं नामोल्लेखही नसतो, परंतु हिंदू धर्मामध्ये हा प्रत्येक हिंदूला अभिमान वाटावा असं हे चित्र, असा हा ग्रंथ की त्याची जयंती साजरी केली जाते, त्याचा महोत्सव साजरा केला जातो. इतर ग्रंथांबद्दल तसं होत नसतं. तर असा हा भगवद्गीता ग्रंथ आणि याचं आपल्याला पठण, याचं आपल्याला पारायण चालू करायचं आहे. तर भगवद्गीताच का, तर ते सांगितलं की उपनिषत्सु म्हणजे उपनिषदांना पुरून उरली. आणि काही बरेचसे की प्रत्येक ग्रंथाचं, प्रत्येक तत्वाचं मूळ जर आपल्याला, सार जर आपल्याला कुठं सापडत असेल तर ते भगवद्गीता ग्रंथात सापडतं. एक लहान मुलीची अशी गोष्ट येते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर, तुम्ही ऐकले असेल एखाद्या वेळेस, की एक राजा होता. राजा म्हटल्यावर धन संपत्तीवान होता, बरीच अताट सामग्री. त्याला असं वाटलं एके दिवशी की आपण आपल्या राज्यामध्ये सेल लावायला पाहिजे. जे काही आपल्याजवळ सामग्री अधिक प्रमाणात आहे ते आपण वाटायला पाहिजे. ज्याला जे हवं तो ते येईल घेऊन जाईल. मग त्याने दवंडी पिटवणाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं अशी अशी जावं, राज्यात जायचं आणि दवंडी पिटायची. तो गेला. आदल्या दिवशी त्याने पूर्ण राज्यात दवंडी पिटली की असा असा सेल लागणार आहे आणि त्या सेलमध्ये ज्याला जे हवं असेल राजा त्याला ते प्रदान करेल, ज्याची जी इच्छा असेल त्याला ते भेटेल. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वांनी तयारी केली की आता 9 वाजता गडावरून शंखनाद होणार आणि आपण गडावर जायचं आणि जे आपल्याला पाहिजे ते आपण घेऊन जायचं. शंखनाद झाला, सगळेचे सगळे एकदम तुटून पडले, पूर्ण पब्लिकची पब्लिक तुटून पडली. ज्याला गहू लागतं गहू नेते, बाजरी नेते, कपडे नेते, राजाचे घोडे नेते, राजाचे काय तलवारी वगैरे जे असेल ते सगळं घेऊन जाते. की ते द्वारपाल जे होते ते विचार करू लागले की सेल आपण यांच्यासाठी लावला, सगळा फायदा हेच घेऊन चालले. आपण इथं बसलो, आपला एक भाला हा घेऊन बसला, एक समोरचा माणूस हा भाला घेऊन बसला, यालाही काही भेटत नाही, मलाही काही भेटत नाही. मग आता काय करायचं, त्यांनी घेतला लावून दरवाजा, म्हणे आता कुणाला येऊच द्यायचं नाही. एवढी लोक कोंडी करतायत की यांच्यामुळे आपला जीव जायची वेळ येईल. आणि एवढं सर्व गर्दी होती, जो जे लागेल तो ते घेत होता. राजा एका उच्चासनी असा बसलेला होता आणि तो सर्व चित्र असं पाहत होता की काय कसं चाललंय, लोक कसे हावरल्यासारखे सगळे मागेच लागले एकदम. आणि त्या पूर्ण एका गर्दीमधून एक लहान अशी मुलगी येते, राजाच्या जवळ जाते आणि राजाच्या सिंहासनावर, राजाच्या मांडीवर हात ठेवते. आता राजाला आधी काही कळालं नाही तिला नेमकं म्हणायचं काय. तो तिला म्हणतो की बाळा जा, तुला जे हवं असेल, काही खेळणे लागत असतील, काही कपडे लत्ते लागत असतील, तू जा आणि घेऊन ये.
इथं माझ्याजवळ थांबू नको, कारण हे लोक एवढी घाई गडबडीने सगळ्या वस्तू नेत आहेत की तुझ्यासारखीला तर काहीच भेटणारच नाही. तेव्हा ती मुलगी म्हणते की मी घ्यायलाच आली आहे आणि मी ते मागितलं देखील आहे, आणि ते म्हणजे मला तुम्ही हवे आहे. राजाला आधी कळलं नाही मी हवंय म्हणजे नेमकं म्हणायचं काय हिला. तेव्हा ते म्हणाली की आता तुम्ही हा सेल लावला बरोबर. हो म्हणे सेल लावला. आता इथं या सेलमध्ये आता ज्याला जे हवं तो ते घेऊन जातो, परंतु या सगळ्या गोष्टी मुळात मालकीच्या आहे कोणाच्या. आता जरी यांनी घेतल्या, अजून गडाच्या खाली उतरले नाही, मालकीच्या आताही तुमच्याच आहेत. मग आता मालकीच्या कोणाच्या? म्हणे माझ्याच आहेत. मग आता जर तुम्हाला धरलं तर आता या छोट्या छोट्या गोष्टी जमा करायची गरज आहे का? म्हणे नाही. बरोबर आहे. त्या मुलीला, एका गरीब घरची मुलगी एका क्षणामध्ये त्या राजाची राजकुमारी होऊ शकते, असं हे भगवद्गीता ज्ञान आहे, जे मूळ आहे. की इतर छोट्या छोट्या गोष्टी जमा करण्यापेक्षा, भौतिक गोष्टी जमा करण्यापेक्षा हे असं मूळ भगवद्गीता ज्ञान आहे, जे एकदा धरलं, ज्याचं सार मुळात आपण जर धरलं तर इतर गोष्टी धरायच्या गरज पडत नाही, असं हे भगवद्गीतेचं ज्ञान. असा हा भगवद्गीता पाठ, असा हा भगवद्गीता पारायण आहे. की जे म्हणतात की राजाची जी राणी असते ती काचेच्या मण्यांनी सुशोभित करता येत नसते, तिला हिरे माणिक मोतीच हवे असतात. तसा हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ पठन करण्यासाठी, पारायण करण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी देखील आपल्याला त्या माणिक मोत्यासारखं होणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेही राजाची राणी म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांची जी पट्टराणी म्हटल्या जाते, म्हणजे जी भगवद्गीता, ती आपल्याला आत्मसात होईल. की भगवद्गीता हे फक्त तत्व नाही सांगत, तर आपल्याला नीतिमूल्य सांगते की आयुष्य जगावं कसं. या आयुष्यात आपल्याला जर एक उत्तम व्यक्ती म्हणून जर प्रदर्शित व्हायचं असेल जगासमोर, तर ती नीतिमूल्य देखील भगवद्गीता शिकवते. याचंच उदाहरण म्हणजे की महाभारतातलंच उदाहरण आहे की जेव्हा श्रीकृष्ण भगवंतांजवळ दुर्योधन आणि अर्जुन हे दोन्ही गेले, एकाला पाहिजे होती नारायणी सेना आणि एकाला पाहिजे होते श्रीकृष्ण भगवंत. कथा तुम्हाला माहिती आहे, तात्पर्य थोडक्यात सांगतो. दोन्ही गेल्यानंतर अर्जुन जाऊन बसला श्रीकृष्ण भगवंतांच्या श्रीचरणाजवळ, आणि तो जो आपला दुसरा होता दुर्योधन, तो जाऊन बसला डोक्याजवळ. याचंच प्रतीक म्हणजे अहंकार जो आहे तो नेहमी डोक्यावर असतो, नम्रता ही नेहमी पायाजवळ असते. अर्जुन गेला होता मागण्यासाठी. तसं आपल्याला जर हे मागायचं आहे, जर हे परमेश्वराकडून प्राप्त करून घ्यायचं आहे, तर आधी नम्रता असणं गरजेचं आहे. नम्रता देखील आपल्याला नीतिमूल्य, मी आता सांगितलं, नीतिमूल्य भगवद्गीता शिकवत असते. एकाला नारायणी सेना प्राप्त झाली, एकाला फक्त श्रीकृष्ण भगवंत प्राप्त झाले. की पूर्ण यादव सैन्यामध्ये आता जे म्हणतात ना, ऑन पेपर जर पाहिलं तर कौरव सैन्य हे यादव सैन्यापेक्षा 100 पटीने अधिक बलवान होते. एवढे मोठे मोठे योद्धे होते, आणि यांच्याजवळ जवळपास हातावर मोजण्या इतकेच योद्धे चांगले होते त्यांच्या कंपॅरिझनमध्ये. 11 अक्षौणी सेना होती दुर्योधनाजवळ, आणि पांडवांजवळ फक्त 7 अक्षौणी सेना होती. जवळपास ही 18 अक्षौणी सेना होती. जवळपास 1 अरब पेक्षा जास्त लोक तिथं युद्ध करणार होते. पांडवांजवळ अर्जुन होता. अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंताला मागितलं, आणि तिथंच त्याने सर्व काही मागून घेतल्यासारखं झालं. कारण इथं दुर्योधनाजवळ जर पाहिलं तर कुणालाच, म्हणजे जर कोणी नवीन असेल, ज्याने महाभारत कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही, त्याने जर वाचायला सुरुवात केली तर त्याला हे खरंच वाटणार नाही की पांडवांनी हे युद्ध जिंकलं. परंतु ते जिंकलं कारण भगवंत त्याच्यासोबत होते. भगवंताचं दुसऱ्या कोणासोबत त्या पांडव सैन्यामध्ये एवढं जवळचं असे काही घनिष्ठ संबंध एवढे नव्हते. अर्जुनासोबत मात्र होते, परंतु अर्जुनासोबत नसुद्धा तेवढे संबंध असल्या कारणाने त्या अर्जुनामुळे भगवंताला ते पांडव सैन्याला ते युद्ध जिंकून द्यावं लागलं. की जे म्हणतात ना 4थ्या अध्यायामध्ये की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, की भगवंत या त्या भूतलावर अवतरित होतात. कशासाठी? तर हे जे काही राक्षसांचा वध केला त्याच्यासाठी नाही, हे एक अवतार घेतला म्हणून ते कार्य करायचं होतं म्हणून. बाकी भगवंत म्हणतात की हे माझ्या भुवई वाकडं करण्या इतकं सोपं काम आहे. तिथूनच वर वसुधा सगळ्या गोष्टी होऊ शकत होत्या, परंतु जगात शांतता प्रस्थापित करायची होती. हे भगवद्गीतेचं ज्ञान द्यायचं होतं अर्जुनाला नव्हे तर अर्जुनाला मुख्य करून. जो काही आपला जनसमुदाय आहे आजपर्यंत आपण जे काही आहोत, आपल्या सर्वांना ते द्यायचं होतं, म्हणून हा अवतार मूळतः झाला होता. बाकी
कंसाला मारायचं आणि त्या इतरांना मारायचं न कौरवांना हारून पांडवांना जिंकायचं, हे त्या भगवंताच्या डाव्या हातात एक डाव्या भुवईचा खेळ होता. डाव्या हाताचा पण नाही, डाव्या भुवईचा खेळ होता. परंतु मूळ जो भगवंताचा जो अवतार होता तो झाला होता भगवद्गीतेचं ज्ञान देण्याकरता. आणि एकट्या अर्जुनामुळं पांडव सैन्य जिंकलं असंही आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. कारण मागितलं फक्त श्रीकृष्ण भगवंताला, आणि श्रीकृष्ण भगवंताचं आता सांगितलं घनिष्ठ संबंध फक्त अर्जुनासोबत होते, इतरांसोबत नव्हते. परंतु त्या एकट्याचं पुण्य आड आलं इतर पांडव सैन्याला, असं आपल्याला म्हणता येईल की एवढे 1 अरबपेक्षा लोक योद्धे त्या युद्धभूमीवर लढले आणि मोजके 18 लोक तिथून जिवंत राहिले. म्हणजे आता भारताची लोकसंख्या किती आहे? 135 कोटी. त्याच्यापेक्षाही जवळपास त्या संख्येच्या जवळपास एवढे लोक लढले. आणि एवढ्या भारताच्या लोकसंख्येमधून जर विचार करा 18 लोक जिवंत राहत आहे, म्हणजे केवढं ते घनघोर युद्ध असेल. आणि ते जिंकणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. परंतु अर्जुनाचे कुठेतरी अधिकार, अर्जुनाचे कुठेतरी पुण्य संपूर्ण पांडव सैन्याला, संपूर्ण पांडू त्या परिवाराला आड आलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तसं प्रत्येक घरातला एकच व्यक्ती मला इथं दिसतोय. जवळपास प्रत्येक घरातल्या लक्ष्मीच आहे, नारायण मोजायसारखेच आहेत. असं काही हरकत नाही. परंतु तुमच्या एकट्याने केलेला हा पठण, आता याची गरज का पडते? जसं आपण म्हणतो ना, हिंदू एकत्रित यायला पाहिजे, हिंदू जागृत व्हायला पाहिजे. परंतु नसुद्धा जागृत होऊन काय करणार? तर आपला हा जो वारसा आहे, आता भगवद्गीता असेल, आपली मंदिरं असतील, आपले काही जुने ऐतिहासिक स्थळं असतील, गडकिल्ले असतील शिवरायांचे, तर हा आपला वारसा आहे. आणि हा वारसा आपल्याला जपून, हा मागच्या पिढीकडून आपल्यापर्यंत आला आणि हा जपून आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत सोपवायचा आहे. आता जरी 18 डिसेंबर रोजी कार्यक्रम झाला, जरी अक्कांनी जबाबदारी सोपवली, मी काही घेतली नाही अजून, अक्कांवरच आहे जबाबदारी सगळी, जरी सोपवली, परंतु तरीही मालक म्हणून नाही तर राखणदार म्हणून, की मागच्या पिढीकडून हा वारसा आला आणि हा वारसा जपून अतिशय योग्य प्रकारे त्याची जे काही देखरेख असेल, देखभाल असेल, ती करून पुढच्या पिढीला सोपवायचं आहे. आपण मालक नाही. या ग्रंथाचे म्हणा, या शास्त्राचे म्हणा, या गडकिल्ल्यांचे म्हणा, आपले काही ऐतिहासिक वारसे आहेत, मंदिर आहेत, आपण मालक नाही, आपण राखणदार आहोत. आपल्याला हा मागच्या पिढीकडून मिळालेला वारसा आपल्याला पुढच्या पिढीला सोपवायचा आहे. म्हणून आधी हा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मुलांना घरात भगवद्गीता शिकवायची असेल, त्यांना जर त्याचं पारायण शिकवायचं असेल, अर्थ शिकवायचा असेल, त्यातून उपदेश त्यांना प्राप्त करून द्यायचे असेल, तर आधी तुमच्याजवळ असणं तर गरजेचं आहे ना. तेव्हा कुठं तुम्ही दुसऱ्याला सांगता. म्हणून आधी जरी फक्त लक्ष्मी असली घरातली इथं, तरी त्यांनी जरी प्रयत्न केला. आता तसं पाहायला गेलं तर हे संस्कृतमध्ये सर्व शब्द आहेत आणि 5000 वर्षा आधीची संस्कृत भाषा आहे. आपण जर तुकारामांचे अभंग पाहिले, संत तुकारामांचे अभंग पाहिले, तर ती भाषा जी मराठीच आहे, परंतु वेगळी वाटते थोडी. ऐसे करावे जे अनंते देह वगैरे वगैरे अशी वेगळी मराठी वाटते. मग जर 400 वर्षामध्ये मराठी भाषेमध्ये एवढा फरक पडत असेल, तर संस्कृत भाषा ही 5000 वर्षा आधीची आहे. आणि 5000 वर्षा आधीची संस्कृत भाषा शिकून, त्याच्यातले ते श्लोक शिकून जर आपल्याला पुढे जर सुपूर्द करायचे, आपण ही प्राप्त करायचे आणि दुसऱ्यालाही जर आपण कुणाला निमित्त झालो तर चांगलीच गोष्ट आहे. त्यांनाही जर द्यायचे तर आपल्याला आधी त्याचा सराव करावा लागेल. जरी कठीण असलं, उच्चारण थोडं कठीण आहेच, अर्थ त्यापेक्षाही थोडा कठीण आहे, परंतु ह्याही प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेमध्येच सापडतं. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येनच गृह्यते, की जर तुम्ही वारंवार सराव केला, अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना, तर तसं जर करत राहिले तर ते तुम्हाला सहज सोपं आणि सुलभ होईल. तसंच जरी हे कठीण वाटत असलं, सुरुवातीला ते कठीणच जाणार, कारण संस्कृत भाषा आहे ही तशी. आपण शाळेत असतो, 7वी 8वी मध्ये अनुभव घेतला असेल, थोडेसे कठीण वाटतातच ते शब्द, परंतु जर अभ्यास असला, जर सराव असला, तर ते सहज सोपं आणि सुलभ होईल. परंतु हे आधी आपण ग्रहण करणं गरजेचं आहे आणि मग पुढच्या पिढीला आपण देऊ शकू. आपण पाहतोय दिवसेंदिवस की प्रत्येक गावाचं नाव बदलत आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, अलाहाबादचं प्रयागराज झालं, आणि काही आता उत्तर प्रदेशमध्ये तर जसा दिवस पलटतो तसं गावाचं नावच बदलत आहे. सरकारही तसंच आहे तिथलं, योगीजी. तर त्यांच्यामुळे होत आहे. तर हे नाव का बदलत आहेत?
जे रस्त्याचे नाव आहे त्यात का बदलत आहे, त्याचं फैसपूरचंही बऱ्याच प्रमाणात चालू आहे प्रयत्न. तर हे का होत आहे, तर आपली संस्कृती जपल्या गेली पाहिजे की प्रत्येक गोष्ट पुढच्या पिढीला शिकवायची नाही, तर त्यांच्या कानाने त्यांची डोळ्याने पाहिलं तरीही त्यांना त्या गोष्टी समजायला हव्या. अशी ही संस्कृती आपल्याला जर जपायची आहे, तर तो आपल्याला इथून गावाचं नाव बदलल्याने काही मोठा त्यांनी पराक्रम केल्यासारखं नाही, परंतु ती संस्कृती जर आपल्याला जपायची असेल. आता औरंगाबाद नावाचं औरंगजेब याच्यावरून ते नाव पडलेलं होतं, परंतु छत्रपती संभाजीनगर जेव्हा केलं तेव्हा कुठंतरी अनेक वारसा आपण तिथं जपला, अनेक वारसा आपण तिथं सुरक्षित ठेवू शकलो. हे सरकारलाही माहिती आणि हे आपणही माहिती करून घ्यायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे. आणि मग फक्त गावाचे नावं नाही बदलायचे, तर हे जे शास्त्र आहे तेही आपण आत्मसात करायचे. मी आता सांगितलं, भगवद्गीता हे ग्रंथ नीतिमूल्य शिकवत असते की तुम्हाला आपण आयुष्यामध्ये एक उत्तम व्यक्ती म्हणून या समाजाच्या समोर कशा प्रकारे प्रदर्शित होऊ शकतो हे नीतिमूल्य भगवद्गीता शिकवत असते. नम्रता अर्जुनाजवळ आधीपासून होती म्हणून त्याला भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी सांगितलं. इतरही बरेच नीतिमूल्य भगवद्गीतेतूनच आपल्याला शिकायला भेटतात. एके दिवशी 3ऱ्या अध्यायातच श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंताला प्रश्न विचारला की भगवंता, तुम्ही मला प्रत्येक कर्म करायला सांगत आहात की एकाला मात्यावर जो कोणी भीष्म पितामह होते ते काका होते त्यांच्यावर बाण मारायला सांगतात, माझे हे काही बंधू आहेत त्यांच्यावर बाण मारायला सांगतात आणि इतरही युद्ध करायला सांगतात. तर तुम्ही मला सांगताय जर आपण कोणाच्या पुण्यरूप क्रियेला निमित्त झालो, आपल्यामुळे त्याने ते क्रिया केली तर आपल्याला पुण्य लागतं, बरोबर. मग आपण जर कोणाच्या पापरूप क्रियेला निमित्त झालो मग त्याचं पापही लागायलाच पाहिजे. जरी धर्माकरता ते युद्ध होतं, धर्म स्थापनेकरता ते युद्ध होतं, परंतु कर्म शेवटी कर्मच असतं. कर्म हे वाईट आणि कर्म हे चांगलंच असतं. ते चांगल्यासाठी केलं आणि वाईटासाठी केलं त्याच्यातला काही भाग नसतो. कर्म हे कर्मच असतं आणि तो कर्मवादालाच प्राधान्य देणारा अवतार होता. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देखील भगवंतांनी श्री अर्जुनाला भगवद्गीतेमध्येच दिलं की नमाम कर्माणि लिंपन्ते नमे कर्मफले स्पृहा, की मी कोण्या कर्माने लिंपायमान होत नाही किंवा मी कोणत्या कर्मफळामध्ये देखील लिंपायमान होत नाही. आता जेव्हा निद्रिस्त अवस्थेत होते, डोक्याजवळ दुर्योधन बसलेला होता, पायाजवळ अर्जुन बसलेला होता. आता भगवंताला का माहित नव्हतं का कोण कुठं बसलाय, त्यांना तर सगळं माहिती होतं, परंतु तो जो कोपरा असतो ना, कोपरा तो भगवंताला आपल्यावर सोपवायचा असतो की तुमच्यामुळे हे, म्हणजे तुम्ही हे केलं, तुमच्यामुळे हे झालं. माहिती जरी असलं तरी कोपरा मात्र आपल्यावर सोपवायचा असतो. की आता आपण म्हणून सांगितलं की नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्मफले स्पृहा, मी कोण्या कर्मामध्ये बांधल्या जात नाही, मी कोणत्या कर्मफळामध्ये लिंपायमान होत नाही. जरी हे सर्व सृष्टीचक्र माझ्या आज्ञेनुसार चालत असलं, परंतु हे भोग मात्र सर्व तुमच्याच आपण आपल्याला जोडलेल्याच कर्मफळाचे आहे. अत्यंत साधारणपणे आपण भगवंतावर सोपवून देतो सगळं, की आता जर लग्न झालं आणि मूलबाळ होत नसेल, लगेच देवाला काय, देवाच्या घरी अंधारच आहे, आमच्याकडे कोणी देव पाहतच नाही. कोणाच्या घरी काही वाईट घटना घडली तर देवाच्या घरी अंधाराच आहे, आमच्याकडे देव पाहतच नाही. का पाहत नाही? प्रपंच करताना का देवाला विचारायला गेले होते का की याच्यासोबत लग्न करू का? नाही ना. मग प्रपंच करताना जर प्रपंचाची सुरुवात जर भगवंतापासून नाही केली तर पुढचे भोग, जे कर्म आहे, जे फळ आहे, तेही आपल्याला आपण जोडलेली जी काही कर्ममाळिका आहे, जो क्रम आहे, त्या कर्ममाळिकेनेच भेटणार. आताच मागच्या आठवड्यात एक प्रसंग घडला जयपूरचा. जयपूरला एक मोठा बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोट नाही, ते हंडी लीक झाली वगैरे असं काहीतरी झालं आणि जागेवर 40 लोक मृत्युमुखी पडले. की त्याचे जेव्हा व्हॉट्सअपवर ते व्हिडिओ आले की म्हणजे त्या एवढी आग चालू आहे आणि त्या आगीतून एक माणूस बाहेर आला, त्याच्या अंगावरचं सगळं ते जळलेलं आहे. म्हणजे ते चित्र जरी आठवलं तरी अंगावर असे काटे येतात. एक गाडी होती, गाडीचा जो दरवाजा राहतो, दरवाजाजवळ अशी एक रबराची पट्टी असते काळ्या रंगाची, ती रबराची पट्टी जळाली. आता ते रबराची होती म्हणून ते जे गाडीला ते बॉडी लोखंडाचे, ते बॉडी चिपकून गेली गाडीची, तो दरवाजाच उघडला नाही. म्हणजे त्याच्याजवळ पर्याय होता जिवंत राहण्याचा त्या माणसाजवळ, परंतु त्या रबरामुळे स्वतःच वाहन स्वतःच्या सुखासाठी घेतलं होतं, पण तेच त्याच्यासाठी हानिकारक झालं. लगेच म्हणजे लोक भगवंतावर लगेच आक्षेप ठेवणार की देव आंधळाचा आहे, देवाच्या घरी काहीही नाही. मला त्यांना नाही म्हणायचं, परंतु एक वाईट जे इतर त्यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचली, मांसाहार,
हा जो आपण वारंवार त्याचं इम्प्लिमेंट केलं जातं मनुष्याच्या जीवनामध्ये, की जेव्हा तो ते जगता जीव आपल्या जिभेच्या चवीसाठी तो भाजून खातो, तो उकडताना दिसतो आणि तो उकडताना कसं दुःख वाटत नाही तेव्हा, आणि मग स्वतः जेव्हा जळतो तेव्हा मात्र माणसाला दुःख वाटतं की तो मांसाहार कुठं. आता त्यांनी केला असेल मी असं म्हणत नाही, परंतु जवळपास ती गोष्ट प्रत्येक गावामध्ये दिसायलाच भेटते. तो मांसाहार तिथं करताना तिथं कीव नाही उत्पन्न झाली. मग आता जेव्हा स्वतःच्या जीवावर बितली तेव्हा मात्र परमेश्वरावर हात ठेवून दिला की यांनीच केलं, देवाच्याच घरी अंधार आणि देवानंच लक्ष दिलं नाही. हे आपलेच कर्म असतात, हे आपल्यालाच आडवे येत असतात. हे सार देखील भगवद्गीतेमधूनच उदयाला आलेलं आहे. कर्माचा विषय चालू होता की भगवंतांनी सांगितलं नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, की मी कोणत्या कर्मामध्ये लिंपायमान होत नाही, कोणत्या कर्मफळामध्ये लिंपायमान होत नाही. कर्माचा विषय चालू होता की कर्मावर देखील कर्माच्या सिद्धांतावर भर देणारा असा हा श्रीकृष्ण भगवंताचा अवतार, की जे आपण कराल, जे आपण पेराल तेच उगवेल. जसं मी उदाहरण सांगितलं फक्त, की जो व्यक्ती जास्त मांसाहार करते जेव्हा तिथं की उत्पन्न होत नाही आणि असे प्रसंग मग ओढवून घ्यावे लागतात, स्वतःच्या अंगावर येतात. तसाच एक कर्माची गोष्ट सांगितली की एक गोष्ट अशी येते की एक मनुष्य होता, वाटेने जात होता आणि वाटेने जात असताना दूरवर एक बगीचा दिसला. बगीच्यामध्ये आंब्याचं झाड होतं आणि आंब्याच्या झाडाला आता उन्हाळ्याचे दिवस होते, आंबा लागलेला होता. आंबा खायची इच्छा झाली, पाहिलं आणि त्या रस्त्याने जाऊ लागला. आता पायाने चालत तिथं गेला, परंतु पाय आता ते आंबा तोडू शकत नाही, म्हणून हाताने तो आंबा तोडला. आता हाताने तोडला पण हात खाऊ शकत नाही, मग खाल्ला दाताने. मग आता दाताने खाल्ला पण चव मात्र दातांना येत नसते, चव येत असते जिभेला. जिभेनं मस्त रस शोषून घेतला. आता खाल्ल्यानंतर जे चावा असतो आता ते तोंडात ठेवता येत नाही, ते पोटात जायला पाहिजे, तो गेला पोटात. आणि एवढं मस्त चांगलं चित्र चालू होतं, मस्त आंबा, तो हापूस आंबा चांगला खात होता. आणि तितक्यात त्या उद्यानाचा जो माळी होता त्या माळ्याने त्याला असं कृत्य करताना पाहिलं. त्याने घेतली काठी आणि हाणली त्याच्या पाठी. आता पाठ म्हणते की चालत मी नाही आली, चालत पाय आले. आंबा तोडला हातांनी, खाल्ला दातांनी, चव घेतली जिभेने ठेवला देखील नाही, गेला पोटामध्ये. मग वार माझ्यावर का झाला? परंतु जेव्हा हे सर्व घडलं तेव्हा पाणी आलं डोळ्यातून, कारण सर्वात आधी आंबा पाहिला होता तो डोळ्याने. असं हा जो कर्माचा सिद्धांत आहे हा उलट फुरट असा इकडून तिकडून फिरून आपल्यावरच येत असतो. म्हणून जसं महाराजांनी सांगितलं की फैजपूर हे परिवर्तनशील आहे, तसं आपणही आपल्यामध्ये सत आचरणाचं, आता भगवद्गीता ग्रंथातून बरेच अर्थ प्राप्त होतील, बरेच तत्व प्राप्त होतील, बरेच नीतिमूल्य प्राप्त होतील. हे फक्त वाचायचे नाहीये, तर आयुष्यामध्ये आचरणात देखील आणायचे आहे. हा जो सर्वात आधीचा जो मुद्दा सांगितला मांसाहार, हा शक्यतो आता मी लहानपणापासूनच इथं वाड्यातच राहिलो. आता मी तसं म्हणत नाही, नाव घेऊन काही म्हणत नाही, परंतु एक मनामध्ये ती खेदाची जागा आहे. हा आपण बंदच करायला पाहिजे, निषेधच करायला पाहिजे. एक कोणती अमावस्या येते ते गटारी अमावस्या, तिकडे म्हणजे आता ते मुळात तुम्हाला सांगतो गटारी नाहीये, ते गतहारी अमावस्या तिचं नाव आहे. ते गटारी नाहीये पण गतहारी. हा लोक शॉर्टकट मारता का आपल्या उच्चारणामुळे तसा फरक झाला, ते आता ते इतिहासातलीच गोष्ट आहे. परंतु हा मुद्दा उचलून धरण्यासारखा आहे, त्याचा मूळतः निषेध करणं गरजेचं आहे. कारण कर्म हे फिरून येत असतं. जसं त्या डोळ्याचं आलं, जसं जयपूरची घटना आपण पाहिली, तसं हे फिरून येत असतं. नीतिमूल्य आपल्याला इथून शिकायचे आहेत. भगवद्गीतेचे हे जे श्लोक आहेत 700 श्लोक आहेत. आणि जसं सांगितलं की आज फक्त पूर्वपीठिका होईल, सुरुवात म्हणून आपण एक दोन श्लोक घेऊ. परंतु पुढच्या रविवारपासून तो नवीन वर्षाचाच रविवार राहील. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की यावर्षी आपण चित्र पाहिलं की आम्ही पारायण केलं, तुम्ही ऐकलं. पुढच्या वर्षीचं चित्र असं पाहिजे, तुम्ही पारायण करावं आणि आम्ही ऐकावं. हे चित्र आपल्याला इथून साकार करायचं आहे. आणि दर रविवारी हे सत्र होत जाईल. मी जे श्लोक म्हणेल ते तुम्ही मागे म्हणायचे आणि त्याचा थोडक्यात अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत जाऊ.
700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत आणि एका महिन्यात जवळपास 4 रविवार येतात आणि 11 महिने जर धरले आपण समजा नोव्हेंबर पर्यंत, तर 11 चौक 44, म्हणजे आपल्याजवळ 44 दिवस आहेत आणि 44 दिवसात आपल्याला 700 श्लोक कव्हर करायचे, म्हणजे एका दिवसात किती व्हायला पाहिजे? काय आहे का कोणी गणितात हुशार? असो, आकडा थोडा मोठाच आहे. 44 दिवसात आता तसं आपण वेळेनुसार कमी जास्त वेळ पण करून तसं करूच, त्यात काही शंका नाही. तर ह्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. भगवद्गीता ही चालू राहील आणि सोबत जसं आता या महिन्याचा विशेष, आता हा महिना तर गेला समजा, आता पुढचा महिना आहे तर मकर संक्रांत आहे, तर त्या विषयावर ज्या ज्या महिन्यात जे जे विशेष राहील, तर जी 4 रविवार असतात, 4ही रविवार भगवद्गीता तर चालूच राहणार, परंतु कोणता तरी एक रविवार आपण प्रत्येक महिन्यातून एक रविवार शोधून कोणता तरी एक निवडून त्या महिन्यातलं काय विशेष होतं, मास विशेष म्हणून एक सत्र वेगळं ठेवत जाऊ. ते त्यामध्येच सुरुवात राहील, त्यामध्येच राहील की आपले ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता इथं काय होतं, सप्ताह होता, कोणता भागवत सप्ताह झाला, शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं का? काय राहतं काल्याचं कीर्तन? कोण कोण गेलं होतं ऐकायला? सगळेच गेले होते ऐकायला, नाही का? अजून काल्याचं कीर्तन म्हणजे काय? साधा सोपा प्रश्न आहे, माया कामाचा नाही तुमच्याच कामाचा आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे काय? एक चांगली कमी शब्दात चांगली सुटसुटीत आणि सुस्पष्ट अशी व्याख्या द्या. श्रीकृष्णाचे चरित्र आता ते 7 दिवस तेच चालू आहे ना, 7 दिवस श्रीकृष्ण चरित्र. अजून 7 दिवस भागवत ऐकल्याचं फळ त्या काल्याच्या कीर्तनानं मिळेल. कळस म्हणतात कळस म्हणतात. सर्व म्हणजे भागवताचा जो काळ आहे ना, तो सर्व मिळतो असं सांगितलं. बारीक बारीक गोष्टी आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु आपल्या संस्कृतीच्या आहे. जर उद्या चालून आता तुम्ही आता मदरसा वगैरे जे असतात, एकदम लहान लहान मुलं असतात आणि त्यांचे ते धर्मग्रंथ, त्यांचे जे काही काफे नामे काय जे असतं काय माहिती, ते त्यांचे पाठ असतात, परंतु आपल्याला साध्या सोप्या 4 गोष्टी जर विचारल्या तर आपल्याला उत्तर येत नाही. ही लय चिंताजनक बाब आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे जो शेवटचा दिवस असतो की जो काही गोपाळ काला श्रीकृष्ण भगवंत करायचे, त्याच्यापासून ते काल्याचं कीर्तन असं उदयाला आलेलं आहे की ते शेवटच्या दिवशीच होत असतं. काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताह एंड झाला, संपला असा त्याचा अर्थ होत असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे तो जो सांगितला ना कळस, की एकत्र गोपाळगाला करून शेवटी जसं श्रीकृष्ण भगवंत रोज त्याचं सेवन करायचे, तसं आपण हे 7 दिवसामध्ये जे काही आपल्याला प्राप्त झालं ते सर्वांचं मिश्रण करून आपण ते सेवन करायला पाहिजे. आणि एकदा खाल्लेली गोष्ट आपण ती म्हणजे जे ज्ञान आपण तिथून प्राप्त केलं ते आपण जपून ठेवायला पाहिजे, असा त्याचा मुळात अर्थ त्या काल्याचे कीर्तन म्हणजे असा होत असतो. शब्द त्या गोपाळ काल्यावरून काला असं ते पडलं आणि नंतर कीर्तन हे शब्द लावून दिला. तर किती हा ते प्रसाद म्हणून असतो. म्हणून आता किती साधी सोपी व्याख्या होती, परंतु थोडीशी म्हणजे शब्द तुम्हाला आलं नाही उत्तर असं नाही म्हणत मी, तुम्हाला आलं, तुम्ही लय हुशार आहे. सगळे हुशार आहे. हा, परंतु साधी सोपी गोष्ट होती आणि आपण उत्तर देताना कुठेतरी अडखडलो, ही थोडी चिंताजनक बाब आहेच. अर्ध्या तासाचं आपलं सत्र होतं, 8:30 झाले, परंतु सुरुवात म्हणून आपण 2 श्लोक घेऊ. मी श्लोक म्हणेल, त्या माझ्या मागे तुम्ही म्हणायचं आणि मग शेवटून मी त्याचा फक्त एक थोडक्यात अर्थ सांगू. सुरुवाती पहिल्या अध्यायापासून होईल. श्री परमात्मने नमः. सगळ्यांनी हात जोडायचे आहे. चांगले मस्त ते काय शाळेतले पोरं कसे बसतात लाईनीत नको बसा, सगळे लाईनीतच बसले, परंतु हात जोडून काय हात जोडा, पाठीचा गणा ताट. आता तुम्ही पण विद्यार्थीच झाले आता.
श्री परमात्मने नमः। अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकम् व्यूढम् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। दृष्ट्वा तु पाण्डवानीकम् व्यूढम् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकम् व्यूढम् दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। सध्या आज 2 श्लोक पाहू की धृतराष्ट्र उवाच, की जसं आपण वारंवार सांगितलं की भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या जीवनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं आणि या भगवद्गीता ग्रंथाची सुरुवात देखील प्रश्नापासूनच झाली की धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ही जी धार्मिक भूमी आहे जिथं वारंवार विधी विधान पूजापाठ जी केल्या जातं अशी कुरुक्षेत्राची जी भूमी आहे, कुरुक्षेत्र नामक एक गाव त्याची जी भूमी आहे, म्हणून त्याचं विशेषण कसं लावलं की धर्मक्षेत्रे, धार्मिक क्षेत्र कोणतं, कुरुक्षेत्र। समवेतायुत्सव, की सर्व जमलेले, युत्सव म्हणजे युद्धाची इच्छा करणारे, शब्दाचे अर्थ नीट लक्षात ठेवायचे। युयुत्सव म्हणजे युद्धाची इच्छा करणारे, समवेता म्हणजे तिथं एकत्रित जमलेले सर्व। मामकाः पांडवाश्चैव, संजयाला विचारतात मामकाः म्हणजे माझी मुलं आणि पांडवाश्चैव म्हणजे पांडूची मुलं। किम कुर्वत संजय, संजयाला विचारतात धृतराष्ट्र की ते आता काय करत आहेत, की हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले। भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांचा आणि अर्जुनाचा हा संवाद आहे। व्यासांनी याची श्लोकामध्ये बांधणी केली आहे। ही महत्वाची गोष्ट लक्षात जाणून घ्या की संवाद आहे। जेव्हा युद्ध चालू होणार होतं, 18 दिवसाचं युद्ध चालू होणार होतं, तेव्हा पहिल्या दिवशी युद्ध चालू होण्यापूर्वी श्रीकृष्ण भगवंतांनी 48 मिनिटाचा श्रीकृष्ण भगवंताचा आणि अर्जुनाचा 48 मिनिटाचा संवाद झाला आणि त्या संवादातून संपूर्ण जगाला पुरून उरणारी, उपनिषदांना पुरून उरणारी असा भगवद्गीता या तत्वाचा, या ज्ञानाचा उगम झाला। हा 48 मिनिटाचा संवाद व्यासांनी 18 अध्यायांमध्ये आणि 700 श्लोकांमध्ये त्याची बांधणी केली। तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय, की श्रीकृष्ण धृतराष्ट्र हा संजयाला प्रश्न विचारतो। धृतराष्ट्र हा जन्मतः आंधळा होता, परंतु संजय हा व्यासांचा शिष्य होता, म्हणून संजयाजवळ वरदान प्राप्त होतं की तो एक काही अंतरापर्यंत असलेल्या सर्व घटना बसल्या जागेवर जाणू शकत होता, पाहू शकत होता। म्हणून त्याचा जो सारथी होता धृतराष्ट्राचा सुरुवातीपासून हा संजयच होता, कारण धृतराष्ट्राला दिसत नाही, तो आंधळा आहे,
म्हणून त्याचा सारथी कसा असला पाहिजे, तर अधिक जाणणारा, अधिक दृष्टी ठेवणारा सारथी पाहिजे. म्हणून त्याचे जे भीष्म पितामह होते त्यांनी त्या संजयाची नेमणूक धृतराष्ट्राचा सारथी म्हणून केली होती आणि त्याच सारथ्याजवळ हा वरदान होता. आणि म्हणून त्याला विचारतात की मामका हा पांडवास्यव, माझी मुलं आणि पांडवास्यव म्हणजे पांडूची मुलं ही आता त्या युद्धभूमीवर काय करत आहेत. त्यानंतर संजय प्रश्नाचं उत्तर देतो की दृष्ट्वा तू पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. दृष्ट्वा तू पांडवानिकम म्हणजे पांडवांचं सैन्य, दृष्ट्वा म्हणजे पाहिल्यानंतर, व्यूढम म्हणजे जी व्यूहरचना होती, जी व्यूहरचना पांडवांनी केलेली होती, जी व्यूहरचना कौरवांनी केलेली होती. दुर्योधनाने ती जी व्यूहरचना होती पांडवांची, ती पांडवांची व्यूहरचना पाहिली आणि पांडवांची व्यूहरचना पाहिल्यानंतर दुर्योधन आता जे गुरु होते त्यांचे द्रोणाचार्य, त्या गुरु द्रोणाचार्यांजवळ जातो आणि त्यांच्याजवळ जाऊन त्याचं कथन करतो की कशा प्रकारे त्यांनी व्यूहरचना केली. म्हणून व्यूढम दुर्योधनस्तदा की दुर्योधन हा सांगायला जातो आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत की आचार्य म्हणजे गुरु द्रोणाचार्य त्यांच्याजवळ, उपसंगम्य म्हणजे जवळ जाऊन, राजा म्हणजे इथं दुर्योधनाला राजा म्हटलं आहे का, तर आता ते वाक्य संजयाचे होते आणि संजय हा कुरुवंशातला म्हणजे त्या भागाचा होता. म्हणून तो त्याला इथं राजा म्हणून संबोधन देतो दुर्योधनाला की राजा वचनमब्रवीत म्हणजे आचार्यमुपसंगम्य की आचार्यांजवळ जाऊन राजा दुर्योधन हा वचनमब्रवीत म्हणजे बोलला. आता काय बोलला ते 3ऱ्या श्लोकापासून पुढे आपण पुढच्या रविवारी पाहू. आजचं सत्र इथपर्यंतच होईल. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.